कोरड्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमुख कारण असलेल्या डिजिटल डोळ्यांच्या ताणाविषयी जागरूकता पसरवण्याच्या आय ॲडवाइज उपक्रमात आपले स्वागत आहे। आज आमच्याकडे डॉक्टर सिद्धी संजय सामंत, जनरल नेत्ररोग तज्ञ, DOMS MBBS, सिद्धी नेत्र रुग्णालय कोल्हापूर, डिजिटल डोळा टाळण्यासाठी टिप्स सामायिक करण्यासाठी येत आहेत। आपल्या दैनंदिन जीवनातील ताण टाळण्यासाठी आमच्या बरोबर रहा। डॉक्टर, डिजिटल डोळा ताण म्हणजे काय आणि त्याचा आपल्या दृष्टीवर कसा परिणाम होतो? नमस्कार, माझे नाव डॉक्टर सिद्धी संजय सामंत। मी सिद्धी आय हॉस्पिटल कुडाळ येथे जनरल ऑफ्थॅल्मॉलॉजीची प्रॅक्टिस करते। माझे DOMS MBBS झालेले आहे। डिजिटल आय स्ट्रेन म्हणजे जो आजकाल कॉम्प्युटर म्हणा किंवा लॅपटॉप, मोबाईल ह्याच्या वाढत चाललेल्या वापरामुळे जो ओव्हरऑल जनरल पॉप्युलेशन मध्ये स्क्रीन टाइम आहे, म्हणजे स्क्रीन बघण्याचा टाइम तो वाढत चाललाय। त्याच्यामुळे जे डोळ्यावर परिणाम होतात व डोळ्यांना त्रास होतो त्यालाच डिजिटल आय स्ट्रेन असे म्हणतात। डॉक्टर, डिजिटल डोळा ताण म्हणजे काय आणि त्याचा आपल्या दृष्टीवर कसा परिणाम होतो? डॉक्टर, डिजिटल डोळ्यांच्या ताणाची सर्वात सामान्य लक्षणे कोणती आहेत, ज्याबद्दल लोकांनी जागरूक असलं पाहिजे? डिजिटल आय स्ट्रेनमुळे डोळे कोरडे पडणे, डोळ्यातून पाणी येणे, डोळ्यात काहीतरी कचरा गेला असं सेन्सेशन येणे, डोळ्यांना खाज येणे असे डोळ्याच्या बाबतीत त्रास होऊ शकतात। तसेच नजरेमध्ये अस्पष्ट दिसणे, फोकस करताना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी फोकस करताना त्रास होणे असे त्रास दिसतात। तसेच हेडेक, बॅक एक हे प्रॉब्लेम पण बऱ्याचदा दिसून येतात। डॉक्टर, डिजिटल डोळा ताण म्हणजे काय आणि त्याचा आपल्या दृष्टीवर कसा परिणाम होतो? डिजिटल उपकरणांचा दीर्घकाळ वापर डोळ्यांच्या आरोग्यावर कसा परिणाम करतो? जेव्हा आपण खूप वेळासाठी मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर वापरतो तेव्हा त्याच्या आपल्या डोळ्याची जी उघडझाप असते ती नॉर्मली जेवढी होते त्याच्यापेक्षा कमी होते। अनकॉन्शियसली ही उघडझाप कमी होते, त्याच्यामुळे आपले डोळे कोरडे पडतात। दुसरं म्हणजे जेव्हा आपण सतत जवळचं काम करत असतो, मोबाईल किंवा लॅपटॉप कडे जेव्हा आपण बघतो तेव्हा आपण ती स्क्रीन सतत डोळ्याच्या जवळ ठेवून बघत असतो, त्यामुळे डोळ्याचे जवळचं काम करणारे मसल असतात ज्याला आपण सिलियरी मसल म्हणतो, ते सतत आकुंचित म्हणजे कॉन्ट्रॅक्टेड स्टेट मध्ये राहतात। त्यामुळे त्यांच्यावर थोडा वेळ जवळचं काम केलं की थकवा जाणवायला लागतो डोळ्यांना। तसेच जो इल्युमिनेशन आहे कॉम्प्युटरचं ते खूप जास्त असलं सराउंडिंग पेक्षा किंवा खूप कमी असलं तरी ते कॉन्ट्रास्टला ऍडजस्ट करायला डोळ्यांना काम करावं लागतं, तेव्हा त्यामुळे पण डोळ्यावर खूप ताण येऊ शकतो। तसेच आपले जे सिटिंग पोझिशन आहे अनकम्फर्टेबल असेल तर त्याच्यामुळे पण आपल्याला बॅक पेन किंवा हेडेक सुरू होऊ शकतो। तसंच ब्लू लाईट जे आहे जे कॉम्प्युटर मधून किंवा मोबाईल मधून सतत आपल्या डोळ्यात पडत असतं तर ते पण डायरेक्टली मेंदूवर अफेक्ट करतं व त्यामुळे मेंदूचा अलर्टनेस वाढून झोप कमी येणे किंवा झोपेची जी सायकल आहे ती बिघडू शकते। डॉक्टर, डिजिटल डोळा ताण म्हणजे काय आणि त्याचा आपल्या दृष्टीवर कसा परिणाम होतो? तुम्ही 20-20-20 नियम आणि ते डोळ्यांवरील ताण कमी करण्यात कशी मदत करते हे सांगू शकाल का? 20-20-20 रूल हा एक खूप चांगला उपाय आहे आय स्ट्रेन रिड्यूस करण्यासाठी। जेव्हा आपण सतत मोबाईलवर बघत असतो किंवा लॅपटॉपवर बघत असतो तेव्हा आपले जे जवळचे काम करणारे जे डोळ्याचे मसल असतात ते सतत कॉन्ट्रॅक्टेड असतात, त्यांचे स्पाझम झालेले असते। जेव्हा आपण जस्ट 20 सेकंडसाठी 20 फीट म्हणजे 20 फीट लांब असलेल्या ऑब्जेक्टवर बघतो, एव्हरी 20 मिनिट्स नंतर ब्रेक घेऊन जेव्हा आपण 20 फीट लांब बघतो तेव्हा आपल्या डोळ्याचे जे मसल असतात ते रिलॅक्स होतात व त्यामुळे डोळ्यावरचा स्ट्रेन कमी होतो। त्यामुळे हा रूल जो आहे तो खूप उपयोगाचा आहे, ज्याच्यामुळे डोळ्याचा स्ट्रेन ओव्हरऑल कमी होईल आणि प्रोलॉंग्ड पिरियडसाठी आपण काम करू शकतो। डॉक्टर, डिजिटल डोळा ताण म्हणजे काय आणि त्याचा आपल्या दृष्टीवर कसा परिणाम होतो? पालक आपली मुलं डिजिटल उपकरणं सुरक्षित आणि निरोगीरित्याने वापरत असल्याची खात्री कशी करू शकतात? ऍक्च्युली आजकाल जे सोशल मीडिया किंवा इव्हन अभ्यासासाठी लहान मुलांच्या हातात मोबाईल किंवा लॅपटॉप हे खूप लवकर वयात मिळालेले असते, त्यामुळे लहान मुलांना पण ह्याचा खूप सिम्पटम्स दिसून येतात। तर अशा वेळी जो ओव्हरऑल स्क्रीन टाइम आहे तो पेरेंट्सनी कमी करून लहान मुलांना आउटडोर गेम्स म्हणजे मैदानी खेळ किंवा इतर जे ऍक्टिव्हिटीज आहेत, पेंटिंग किंवा जे छंद आहेत ते जोपासायला जास्त मदत करायला पाहिजे। तसंच जेव्हा आपण अभ्यासासाठी एखादी स्क्रीन वापरतो तर ती मोठी आहे आणि त्याच्यावर खूप इमेजेस क्लिअरली दाखवल्या गेल्या आहेत अशी काळजी घेणे आवश्यक आहे। छोट्या स्क्रीनवर बघून मुलांचा नंबर खूप लवकर वाढू शकतो, तेच जर आपण मोठी स्क्रीन्स वापरले तर त्याचा फायदा मुलांना जास्त होऊ शकतो। आय ॲडवाइज ऐकल्याबद्दल धन्यवाद। आमच्या दैनंदिन जीवनात डिजिटल डोळ्यांचा ताण टाळण्यासाठी उत्तम टिप्स दिल्याबद्दल डॉक्टर सिद्धी संजय सामंत यांचे खूप खूप आभार। Issued in public interest by Alembic CSR Foundation. Views expressed are independent opinions of the doctor. Please consult your doctor before starting any medication or treatment. Alembic CSR Foundation disclaims any or all liabilities and claims.